गुन्हेगारांचा बेलगाम उत्साह, पोलिसांची ढिलाई आणि सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या मारहाणीच्या व्हिडिओंनी बीड जिल्ह्याला गुंडराजच्या छायेत आणून ठेवलंय। एका पाठोपाठ एक घटनांमधून स्पष्ट होते, इथे कोणालाही कोणीही कधीही धमकावू शकतं, मारहाण करू शकतं आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय पोलिसांना जागही येत नाही। अवघ्या काही दिवसांपूर्वी आमदाराच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता आणि आता पुन्हा एकदा अंबाजोगाईत अशी संतापजनक घटना घडली आहे। कृष्णा साळे नावाच्या तरुणाला 3 जणांनी जीवे मारण्याच्या धमक्या देत पैसे लुबाडत निर्घृण मारहाण केली आणि पोलिसांनी काय केलं? काहीच नाही। तोवर नाही जोवर हा व्हिडिओ जनतेच्या नजरेत आला नाही। कायदा सुव्यवस्थेचा खेळ खंडोबा झालेल्या या जिल्ह्यात खरोखरच न्याय शासन अस्तित्वात आहे का, की इथे फक्त जो ताकदवान तोच न्यायवान अशी जंगल राज सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा विषय पुन्हा एकदा गाजू लागला आहे। सतत समोर येणाऱ्या व्हिडिओंमुळे आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाचा धाक खरोखरच आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे। गुन्हेगारांची वाढती बेफिक्री आणि कायद्याचा अभाव या पार्श्वभूमीवर बीडमधील परिस्थिती गंभीर बनली आहे। काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला अमानुष मारहाण केली होती। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मोठा गदारोळ झाला, पण त्या प्रकरणावर अजून धूळ बसली नाही। तोच अंबाजोगाईत पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे। या घटनेत कृष्णा साळे या तरुणाला 3 तरुणांनी एका निर्जन ठिकाणी रिंगण करून जब्बर मारहाण केली। केवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला करण्यात आला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी 3 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे। दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळेला मारहाण करणाऱ्यांमध्ये माऊली माने, कुणाल घाडगे आणि शुभम घाडगे यांचा समावेश आहे। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते, मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जनतेच्या रोषामुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृष्णाला धमकावून त्याला गाव सोडण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले आहे। तथापि गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, हे विशेष आहे। संपूर्ण बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना पोलीस प्रशासन केवळ कारवाईचे दिखावे करत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे। या आधीच्या घटनांमध्येही स्थानिक पोलिसांनी तक्रारी घेतल्या नसल्याचे आरोप होते। यामुळे बीडमध्ये काही गुन्हेगारांना अभय मिळते आहे का, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत बीडच्या अंबाजोगाईमध्ये पुन्हा मारहाण, तुला खल्लासच करतो म्हणत कृष्ण साळे या अल्पवयीन मुलाला रिंगण करून मारहाण केली, त्याचे पैसे लुबाडले, मोबाईल हिसकावला। पोलिसांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। एकाला अटकही झाली, पण बीडमधील काही तरुण अजूनही सुधरत नाहीत। एसपी नवनीत कावंत यांचे आभार, असे लिहिले। या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गुन्हेगार खुलेआम दहशत माजवत असताना पोलीस केवळ कारवाईच्या नावाखाली फार्स करत असल्याचे चित्र आहे। आजही अनेक पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण प्रशासन त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे। बीडमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। सर्रास होत असलेल्या मारहाणी, धमक्या, जबरदस्तीच्या वसुली यामुळे जिल्ह्यात गुंडगिरी बळावत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। जरी असे सुरू राहिले तर बीड हा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून धोकादायक जिल्हा म्हणून ओळखला जाईल। या आधीच्या घटनांमध्ये आरोपींना अटक होऊनही ते पुन्हा समाजात मोकाट फिरताना दिसतात। राजकीय आशीर्वाद असलेल्या गुन्हेगारावर कोणाचीही गदा येत नाही, त्यामुळे कायद्याला धाक फक्त सामान्य नागरिकांपुरता उरला आहे का, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। सरकार आणि प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास बीडमध्ये गुन्हेगारीचा स्फोट होऊ शकतो। फक्त गुन्हे नोंदवणे पुरेसे नाही, तर आरोपींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे। अन्यथा सामान्य नागरिकांना गुंडगिरीच्या छायेखाली जगावे लागेल आणि पोलीस यंत्रणा केवळ निष्क्रिय प्रेक्षक बनून राहील। या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।